शिवराज राक्षांनी पंचांना गोळ्या घालायला पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य चंद्रहार पाटील यांनी केले आहे। ते म्हणाले, मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो। त्यावेळी मी स्वतःला संपवण्याच्या विचारात होतो। पृथ्वीराज मोहोळचे मी अभिनंदन करतो तर पृथ्वीराजची काही चूक नाही, मात्र पंचांचा निर्णय वादग्रस्त आहे असे मत चंद्रहार पाटील यांनी मांडले आहे। खरं तर काल जे प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितले की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला। पण खरोखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली। शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झाला आहे त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे। कारण हाच प्रकार 2009 साली माझ्याबरोबर बाबतीतही घडलेला होता। शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता, मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो। आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि 6 मिनिटाची कुस्ती जवळ 1.5 तास चालवल्यामुळं मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय। कुस्ती झालेली होती का नव्हती ते संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय। कारण काल कुस्ती ज्यावेळेस रेफरीनं दिली कुस्ती शिट्टी वाजवली त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला हात खाली घालून बघतो कुस्ती पैलवानाची पाठ टेकली की नाही टेकली, आणि इथं नुसतं खाली वाकून बघतोय तरी त्याने शिट्टी वाजवली।